तर मंडळी आम्ही आता चाललो आमच्या गावाक म्हणजे रेंबवली देवदर्शनसाठी. तर मी सासरे आणि सागर आम्ही तिघंच जातो. पाऊस असल्यामुळे सासूबाई तर नाही येत असत. तर चला तुमका पण आमचं गाव दाखवते. आम्ही आता आमची कुलदेवता महालक्ष्मी मंदिरात दिलो. तर पहिलं आम्ही नमस्कार करतो आणि पाठीमागे ना मस्त शेतीचं काम सुरू झाला. आपण आम्ही तुमका दाखवतो. तर हे बघा, ह्या आमच्या महालक्ष्मीचं मंदिर पूर्ण लाकडी असा, खूप जुना असा. पहिला आम्ही जाऊन दर्शन घेतो. इकडे मस्त चिखल करतात, लावणी सुरू असा. बस फक्त पावसाची कमी आहे. पाणी घेऊन लावणी करूची लागता, कारण ह्या वर्षी पाऊस खूपच कमी असा. पाऊसच पडत नाही तरी इकडे गावात तरी थोडंफार असं म्हणजे येऊन जाऊन, पण मुंबईत तर अजिबातच नाही. तर ह्या सगळ्या बघून ना माका आमच्या पूर्वीचे दिवस आठवले, जेव्हा आम्ही शेती करायचो. पण आम्ही ट्रॅक्टर नाही वापरायचो, आम्ही बैलांच्या साह्यानंच आम्ही नांगरणी करायचो. तर खूप मजा यायची, खूप मस्त. तेव्हा भरपूर पाऊस पडायचो. सागर काय नाही माका वाटतं अशी पॅन्ट दुमडायची आणि जायचं चिखलात. खराच माका पण तसंच वाटतं. पण आजच मी साडी नेसलंय. जर मी ड्रेस वगैरे घातले असते तर नक्कीच गेले असते. कारण फिरून आणतो. हा चल का तिकडे ना बायका मस्तपैकी तळवो काढतात, इकडे हे सगळे चिखल करतात यार. असं वाटतं की जाऊन BMW फॉर्च्युनर काय नाही, ही खरी श्रीमंती आपण नक्कीच घेऊ. बस आमचा एक छोटासा ड्रीम आता लवकरात लवकर कंप्लीट होऊ दे. तर झाला तर आमच्याकडे सगळं असतं काय म्हणजे हे सगळे गाडी आहे, घोडी आहे, बैल. चला, तर आम्ही आता मंदिरातून इलो आणि येता येताना आमका वाटेत मचान दिसली आहे. तर आम्ही आता ते जातो. पण ही बघा माका ही शाळा दिसली, मस्त वाटतं, एकदम कलर काढल्याने वाटतं हातात. तर सागरचे हे बरेच किस्से असत. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा रेंबवली. सांगशील सागर की आता सांगतं. आम्ही जवळपास 10-12 जण असो, म्हणजे आत्ता माझ्या वयाचे. तर हे आमचं घर आहे, इथे बाजूला शेजारी घर आहे आणि शेजारी शाळा. हा आमचा STचा स्टॉप. इथे आम्ही उतरायचो शाळेजवळ आणि घरी जायचो. त्याच्यामुळे मालवणी बोलायचं, खरं विसरलं. त्याच्यामुळे आमचा येऊन जाऊन जा काय खेळणं असायचं आता होय. कारण आम्ही कसे यायचो, नागपंचमी, चतुर्थी, दिवाळी को पाऊस असायचो आणि सप्त्याक. त्याच्यामुळे हक्काचा ठिकाण खेळाचा काय तर शाळेची समोरची पडवी होती. त्या पडवीमध्ये आम्ही त्यावेळी हा काय बांधकाम नव्हतं, असे खांब होते, त्या खांब खेळायचो. ही समोरची छोटीशी जागा होती, याच्यात आम्ही क्रिकेट खेळायचो, कबड्डी खेळायचो, लपाछपी खेळायचो. आणि ह्याच्या आधी, या सिमेंटच्या बांधकामाच्या आधी ही जुनी मातीची शाळा होती. त्याच्यामध्ये इतकी ती भुयारा आणि बियारा होती, म्हणजे आमका घाबरा व्हायचा, तरी आम्ही यायचो खेळाक. तर मी तुमका आता घेऊन कशा गेलं तर माझ्या मागे बघा मस्त शेतीचे मळ्यात नांगरलेले. पुढे येऊ जरा, या मॅचिंग साडी घालून दिला मातीकाच. तर इथे मस्त पाठी नांगरलेले मळे आहेत. आणि त्याच्यासोबत अजून एक छोटीशी गंमत आहे. सरळ चाललाय तर गुटली उडवात नाही, असाच उलटा जाणार मी. तर हे हिरवगार आणि मळे बघायला किती मस्त वाटतं ना, डोळ्याला आनंद भेटतो. आणि जी गोष्ट आहे ती ही बघा, केली असावी सांगा बरं. फार्म हाऊस आहे ती. वाव, साकव, छोटस साकव. थांबा जरा, तू पुन्हा घे. पहिला मी जातो, टेस्ट करतो साखव. पास. आता कॅमेरा देऊ मी दोघे नको बाबा. फायनली मी टेस्टिंग घेतली आणि आता हेवी लोडची गाडी येते. तर ह्या पाठीमागे छान अशा व्ह्यू साठी म्हणून मी समोरून सागरला शूटिंग घेऊ सांगितलंय. अरे बाबा, ये नथिंग आहे मेरे लिए. चला, तर आता मी आमच्या फार्म हाऊसची टूर देते तुमका. येवा आमचा नावावर केलं ना लगेच. आवडली माका. तर हे असे काय नाही, चांगलं आहे.
तर हे असे पहिले पायरे असत. अरे चप्पल काढू विसरलंय, लहान आहेत ना. आणि मस्त हे बांबू टाकल्याने असत. कसं वाटलं? मस्त छान वाटतं. समोरून कसं दिसतंय दाखव नजारा. आई ग, काय सुंदर व्ह्यू दिसतोय. एकच नंबर, एकच नंबर. आणि जा काय आभाळ इला ना, म्हणजे ते डोंगर आणि त्यात तो सूर्यास्त होता ना, तर तो लांबून घेतो कशी दिसते दाखव. मस्तच. चला या आता मॅडम खाली, घरी जाऊ. हा ना, मस्त थंय बाजूक चूल पेटवायची, रात्रीला झोपायच्यावर मच्छरदाणी लावून. तर माका असं वाटतं या का बनवलेला असताला. आम्हाला असंच पाहिजे, असंच. आमचं स्वप्न असं. इकडे पोरगे बसत असतले रात्रीचे, नेटवर्क आहे ना गावात. गावात रेंज नाही, कदाचित इथे रेंज येत असावी. हा म्हणून असेल. नाहीतर काहीतरी राखणी वगैरे करूसाठी पण हाय, काय गिमवास वगैरे पण केलेलो नाही. तसं काय दिसत नाही. नाहीतर आम्ही पण असं खोपटा बांधायचो, पण शेतात आम्ही असं लांबवर शेत असायचा, तिकडे आम्ही गिमवास वगैरे केलेलो असायचो. गिमवास म्हणजे उन्हाळ्यात केलेली शेती, ते का आमच्या मालवणी भाषेत तसं बोलतात. आणि दुसरा म्हणजे ना, आम्ही आमच्या काजीत करायचं. काजीत आम्ही सकाळी जायचं आणि सकाळी जायचं, ती संध्याकाळी काळोख पडताना यायचं आणि सगळं जेवण वगैरे घेऊनच जायचं. तर माझ्या पप्पांना एक काज असायची ना, एक काज असायची. तर त्या काजीच्या डेळी कसं हे करून अशी खोपटी बांधायची, कारण की आमचं जेवण आम्ही घेऊन जायचो तर एक सेफ हवा, कारण तिकडे डुकरा माकडा भरपूर असायची. आणि उंचावर बसायला आम्ही छोटी असायचो, तर आम्ही उंचावर बसायला आम्ही सेफ राहावा ह्या उद्देशाने माझे पप्पा अशी खोपटी बांधायचे. तर आता जाताना दिसली ना, तर मी सागरला बोलले की थांबच. खूप मस्त वाटला. फळा मस्त वाटतं आणि मोठा वाटाक लागला ना. शिवगंगा काही लाईनीत नावं लिहिलेली आहेत. सुधाकर महादेव वळंजू, प्रभाकर महादेव वळंजू, अरुण महादेव वळंजू, अंकुश महादेव वळंजू, विजय आबा वळंजू, रवींद्र भास्कर वळंजू, दीपक भास्कर वळंजू. ठेवा. इकडे शैलजा सुधाकर वळंजू, प्रतिभा प्रभाकर वळंजू, गीतेश्वरी अरुण वळंजू, अंकिता अंकुश वळंजू, वैशाली विजय वळंजू, सुवर्ण रवींद्र वळंजू, प्राजक्ता दीपक वळंजू. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही घरात गेलो. तर सासूबाई बोलले होते की काळोपडाच्या आत घरात यावा, पण सध्या कसा दिवस मोठा असा, त्याच्यामुळे पटकन काही काळोख पडलं नव्हतं. आम्ही 7 वाजताच निघालेलो. तर आता आम्ही घरा गेलो. आता बघू घरी जाऊन आता काय करूचं असं. तर आम्ही खूप मस्त गावात जाऊन खूप एन्जॉय केला. खूप छान वाटलं गावात जाऊन खरं तर मंडळी, माझा ह्या साडीमधला चॅलेंज उद्या सकाळपर्यंत चालतला असा. तर आता मी घरात जाते आणि बघते. चलो काका, जायचं गिफ्ट दे. दुसरं गिफ्ट काय खेळता तुम्ही? आता काकाला विचार कुठे आहे चेंडू. आता विचार काकाला कुठे आहे चेंडू. मिक्स कर मला कळतं नाही, मी बघत नाही. आता काकाला विचार कुठे आहे चेंडू. मधल्या असा रे, मधला शेवटी उघडा. आता मी लपवणार, तू सांगायचं. डोळे बंद कर. बघायचं नाही. हा सांग. अरे वा, आता तू लपव, आता मी सांगणार कुठे.
डोळे उघडू. आता हा काका हरणार, बाजूची उभी. काकाला कळणारच नाही. दाखवू नको, काकाला ओळखू दे, काकाला ओळखू दे. दाखवू नको. फिरव. हा 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 आता तू दाखवू नको, काकाला ओळखू दे. हा. काकाला शोधू दे. कशात आहे, कशात आहे, कशात आहे, कशात आहे? याच्यात आहे. थांब, थांब, थांब. याच्यात आहे. याच्यात नाही. हे काका हरला, काका हरला. याच्यात आहे. याच्यात पण नाही. काका. अरे याच्यात नाही. मारी टोपी. हा मार. अरे वा मस्त. एक राहिलं उभं, ते पण पाडलं पाहिजे. हे बघ, हे परत पण पाडव. काकाला सांग गिफ्ट घेऊन ये. जोरात सांग. आलं घेऊन. डोळे बंद कर. डोळे बंद कर, डोळे बंद कर. हा बघायचं नाही हा, अजिबात बघायचं नाही. काय असेल सांग बघू. काय आहे? हे काय आहे? थांब मी कसं आहे दाखवते तुला. हे बघ हे इथे आधी बघू दे का, बघून दे आधी बघ बघ. होल मधनं. कॅमेरा आहे तो. कॅमेऱ्यात बघ. त्यातनं बघ काय दिसतंय बघ कॅमेऱ्यातून. असं बघ. एक डोळा बंद करून बघ. ए तसं नाही. एक डोळा हा. बघ त्यातनं हा, काचेतून याच्यात असं बघ. हा काय दिसतंय. काय दिसतंय? काय नाही ना. दे, आता दिसतं दिसतं. दाखव. अरे हा हे बघ असं. हे डोळा बंद कर आणि बघ. बघ त्या ह्याच्यात बघायचं. यात बघ दिसतंय. काय दिसलं? कॅमेरा. कॅमेरा नाही ग, मनी माऊ दिसली ना. हे बघ, हे बघ पिकाचू. हे बघ हा, खाली खाली मार. पिकाचू. हे बघ हे बटन दाबायचं. कुठे आहे ते. हे बघ. भिंतीवर मार, भिंतीवर मार. पाठी मागच्या भिंतीवर. हा, हा, हे बघ. हे बटन दाब. हे बटन दाब. अरे वा वा. हा थांब. हे बटन दाब. हे बटन दाब वरचं, मग चेंज होणार. ते बघ. अबे पिकाचू. डॉल ही जाई हात उचल. हाय बघ. अरे वा. कसं आहे जाई? मस्त. काकाला थँक्यू बोल. थँक्यू काका. वेलकम. आता मोबाईल घेणार तू नाही, त्याने खेळत बसणार ना. हा बघा मोबाईल घेतला की कॅमेरा काढून घ्यायचा काका. हा कॅमेरा काढून घ्यायचा. आता बंद करते थोडा वेळ. हा हे बघ. आता नुसतं बघ आतमध्ये त्याच्यातून. आता नुसतं बघ. हे बंद. हे बघ इथून बंद करायचं. हे बटन आहे ना, ते असं बंद करायचं. हे बघ. आणि त्यातनं ते वाकून बघ होलातून. ह्यात वाकून बघ. एक डोळा बंद कर असा. हा हा आणि असं बघायचं. काय दिसतंय. काय दिसतंय? काय दिसतंय? पिकाचू दिसला. हा पिकाचू दिसला. तर काकू दिसली. बाबांना दाखव. हा बाबा दाखव. थांब. तर मस्त कुर्ल्याचं रस्सो खाऊन आता जेवून नंतर भांडी बिंडे आवरून आता मी झोपा गेले. तर सकाळी मी बोलले होते की 24 तास साडी नेसायचा चॅलेंज. तर बरीच आता लोका माका कमेंट करतात. सॉरी लोका नाही, म्हणजे बरेच जण कमेंट करतली की ह्या कसला चॅलेंज, ह्यात काय चॅलेंज असा. तर खरा असा, कारण आता ह्या जनरेशनला सवय नाही आहे खरं तर ह्या गोष्टींची. पण जी काय आपली आई आजी होती, आपल्या आजी तर नऊवारी साडी नेसत होते. आई होती आपली, म्हणजे ती लास्ट पिढी असा ज्यांनी ह्या सगळ्या सहन केल्यानी म्हणा, किंवा जी कायम साडी, म्हणजे ड्रेस नाही, मॅक्सी नाही, काही नाही. आत्ता तरी आपले आई आमच्यामुळे, माझी आई माझ्यामुळे ड्रेस आणि गाऊन घालूक लागली. पण अजून असे काही स्त्रिया असत जे कंटिन्यू रात्रंदिवस कायम साडी नेसतात. तर त्यांना माझ्याकडून खरंच हॅट्स ऑफ असा. साडी घालून, म्हणजे आता दिवसभर मी साडी घालून आणि मुद्दामून मी कॉटनची साडी नेसले होते, कारण पाऊस तेवढंसं पडत नाही, गावात भरपूर गरमी सुरू असा आणि आता रात्र झाली असा. तर माका असं झाला की यार नको साडी, प्लीज चेंज करते. तर आपल्याकडे तर ऑप्शन असा, आपण म्हणजे गाऊन म्हणा, ड्रेस म्हणा घालू शकतो. पण काही असत लेडीज, त्यांका तर तो पण ऑप्शन नसता. साडीच म्हणजे साडीच त्यांका 24 तास घालूची लागता. तर खरंच अशा स्त्रियांका माझं खरंच सॅल्यूट असा. तर जवळजवळ आता 15 तास होतील असत मी कंटिन्युअस साडीमध्ये आहे. तर बघू, मी साडी घालूनच झोपायचा प्रयत्न करीन. आता माहीत नाही
म्हाका आता खूप गरम पण होता, तर मी ह्या चॅलेंज कंप्लीट करू शकते की नाही आता म्हाका तर माहीत नाही हा. तर बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमका सांगेन. तर आता ना मी माझं ह्यो ब्लॉग हयच संपवते. आय होप ह्यो ब्लॉग तुमका खूप खूप जास्त आवडलं असतात. जर आवडलं असतात ना तर लाईक आणि हाईप करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचात. तुमका जर खरोखरच आवडलं असात तर, आणि कमेंट करूक अजिबात विसरा नको. तुम्ही नक्की कमेंट करा, तुम्ही कमेंट करत नाही, त्यामुळे प्लीज प्लीज ह्या व्हिडिओवर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा. चला बाय बाय, गुड नाईट. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.